शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता गटबाजी सुरू झाली आहे का अशी चर्चा पाहायला मिळते। काल नगरमध्ये पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम झाला। या कार्यक्रमातला रोहित पवार आणि जयंत पाटील यांचं भाषण चांगलंच गाजलं। या दोघांच्याही भाषणाला संदर्भ होता तो जयंत पाटील यांच्याशी संबंधित एका बॅनरचा। जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या विजयाचे सेनापती आहेत असे बॅनर काही कार्यकर्त्यांनी लावले। पण पक्षाला कुठल्याही सेनापतीमुळे यश मिळालं नाही तर सामान्य कार्यकर्त्यांमुळे यश मिळालं असं रोहित पवार म्हणतात। तर जयंत पाटलांनीही काही तक्रार असेल तर पवारांना सांगा असं जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे। येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाहीतर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो, एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे। थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना, जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।